नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पिण्याचे पाणी न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार, निवडणूक जाहीर होताच नेत्यांचे वाढले दौरे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उभाटावरती टीका। तर हल्ल्यानंतर इम्तियाज जलील आक्रमक, संतापलेले इम्तियाज जलील थेट सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल। आता बघूया सविस्तर बातम्या। ड्राय रन झाला, आता छत्रपती संभाजीनगरला पुढील 2 महिन्यात पाणी मिळणार असल्याचं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं असून पिण्याचे पाणी न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केलाय। तर आणखीन विविध प्रकारचे आश्वासने देत मतदान मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी परवा संभाजीनगरच्या जनतेची संवाद साधला आणि या संवादाला संभाजीनगरच्या जनतेने उत्तम प्रतिसाद दिला। 80च्या वर नगरामध्ये हा कार्यक्रम झाला आणि माननीय देवेंद्रजींनी विकसित संभाजीनगरच्या आणि विकसित संभाजीनगरची संकल्पना मांडली। मी सांगितलं होतं की पिण्याचं पाणी संभाजीनगरला लवकर येईल। आता ज्याप्रमाणे टेस्टिंग झाली आहे 33 ते HP ची मोटर ही ड्राय रन झाली आहे, त्यामुळे पुढच्या 2 महिन्यामध्ये आता संभाजीनगरचं पिण्याचं पाणी सुरू होईल। बाकी इतर जे तत्सम कामं आहेत ती कामं मी 1 वर्ष म्हटलं पण 6 महिन्यातच पूर्ण होतील असं दिसत आहे, पण 2 महिन्यात मात्र आता संभाजीनगरला नवीन पाणी योजनेचं पाणी मिळेल आणि कालच त्याची आपली ड्राय रन झाली आहे। खरं तर काल मी संभाजीनगरच्या अनेक नगरात गेलो। यामध्ये जो महत्वाचा या संभाजीनगरचा प्रश्न काल दिसला की अनेक लोकांकडे PR कार्ड नाही आहे, अनेक नागरिकांकडे त्यांच्या घराचा नक्षा नाही आहे। गव्हर्नमेंटने नक्षा योजनेमध्ये संभाजीनगरला घेऊन संभाजीनगरला केंद्र शासनाचे नक्षा योजनेमध्ये आणून प्रत्येक घराचा मॅपिंग करून सरकारी मोजणी करून ड्रोन सर्वेक्षण करून या शहराचं संपूर्ण मॅपिंग करण्याचाही निर्णय काल आम्ही घेतला। शहरातील भागात जिन्सीत झालेल्या हल्ल्यानंतर इम्तियाज जलील आक्रमक झालेत। त्यानंतर संतापलेले जलील थेट सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल झाले। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे। इतना अंधाधुंध राज चलेगा, इतना गुंडा राज चलेगा यहाँ पर। अगर 3 बजे तक अगर नहीं कुछ कार्रवाई होती है तो एक भव्य मोर्चा कल के दिन है तो पुलिस कमिश्नर ऑफिस के ऊपर हम निकालेंगे और देखेंगे कि कितना बड़ा मोर्चा होता है। ये लड़ाई इम्तियाज जलील की नहीं है, ये लड़ाई किसी एक शख्स की नहीं है। अब नहीं करे है, अब आपको करना है करिए, नहीं करना है तो कल से हमारा इलेक्शन हम देखेंगे क्या होता है। लेकिन कल हम पुलिस के खिलाफ है तो एक भव्य मोर्चा निकालेंगे दोपहर में 3 बजे। छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आजपासून ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रिक वोटिंग मशीन सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे।
शुक्रवारी दुपारी स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये महापालिका पोलीस प्रशासन व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली आहे. या बैठकीस पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नवले, उपायुक्त तथा निवडणूक विभाग प्रमुख विकास नवाळे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयुक्त जी श्रीकांत यांनी बैठकीत माहिती देताना सांगितलंय की मतमोजणी केंद्रावरती बसण्यासाठी जागेची मर्यादा असल्याने प्रत्येक नोंदणीकृत राजकीय पक्षाने प्रत्येक पॅनलसाठी एकच प्रतिनिधी नियुक्त करणं योग्य राहील. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यास मदत होईल. यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की ज्या उमेदवारांना रॅली, सभा किंवा अन्य कार्यक्रमांच्या वेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असेल, त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात येईल. कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं. निवडणूक निर्भीड, मुक्त व शांततेत पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनासह राजकीय पक्ष व नागरिकांची आहे, असं त्यांनी नमूद केलं. आचारसंहितेच्या कालावधीत एअर बलून किंवा ड्रोनचा वापर पोलीस परवानगीशिवाय करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शहरात लष्करी छावणी व विमानतळ असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा बाबींवरती विशेष दक्षता घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. साधारण दिवसातही या बाबींसाठी पोलीस परवानगी बंधनकारक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. उमेदवारांच्या मतदान केंद्रावरील उपस्थितीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की उमेदवार दिवसभरात जास्तीत जास्त 3 वेळा मतदान केंद्रास भेट देऊ शकतात व 3 मते होईपर्यंत तेथे थांबू शकतात. त्यापेक्षा अधिक वेळ मतदान केंद्रात थांबण्यास परवानगी राहणार नाहीये. तसेच मतदान केंद्राच्या आत असेल तसेच 100 मीटरच्या परिसरात कोणताही मोबाईल फोन वापरण्यास मनाई असेल. या परिसरात मोबाईल आढळून आल्यास संबंधिताचा मोबाईल जप्त करण्यात येईल, अशी सूचना देण्यात आली आहे. याशिवाय येत्या 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती असल्याने नायलॉन मांजाचा वापर कोणीही करू नये, असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं. त्याच दिवशी विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा होत असल्याने कार्यक्रमाच्या स्थळी कोणत्याही उमेदवाराचा किंवा राजकीय पक्षाचा प्रचार, भेटवस्तूचे आदान प्रदान तसेच राजकीय बॅनर्स लावण्यास बंदी राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणूक प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. हिंदी दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचं नियोजन प्रशासनामार्फत व गुरुद्वारा संस्थानामार्फत होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणारे भाविक यात्रेकरू यांची व्यवस्था करणं तसेच गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून हा कार्यक्रम सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या जिल्ह्यातील भाविकांचा सहभाग, या परंपरेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे याबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त लखीचंद चव्हाण, शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, अन्न निरीक्षक वर्षा रोडे, गुरुद्वारा संस्थांशी संबंधित नंदकुमार आहूजा, गुरुज्ञान सिद्ध रवींद्र सिंह, नरेंद्र सिंग, तारा सिंग, जाबिंदा, हरिंदर सिंग, जगदेव सिंग, रमेश वधवा, राज्य समिती सदस्य उत्तम चव्हाण, डॉक्टर सुदाम चव्हाण, करतार राठोड, कुलदीप सिंग छाबडा, सरदार हरिसिंग आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी माहिती देण्यात आली की शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना मानणारे लाखो भाविक नांदेडमध्ये येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत, नामदेव व उदासीन असे 9 समाज संप्रदाय एकत्र येणार आहेत. श्री गुरु तेग बहादूर यांच्या त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश विदेशात पोहोचवणं हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यात युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी गुरु तेग बहादूर सिंग शहीदी.com या संकेतस्थळावरती रस्ते, रेल्वे, बस वाहतूक व्यवस्था तसेच कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महापालिका, शाळा, महाविद्यालय, पोलीस यंत्रणा व परिवहन विभागाने समन्वयाने सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावं. जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांची नोंद घेणं, त्यांच्याशी समन्वय साधून नांदेड येथील वाहनतळ व अन्य अनुषंगिक व्यवस्थापनाबाबत त्यांना अवगत करणं,
या आयोजनासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती संस्थांशी समन्वय साधणं, या आयोजनाबाबत तसेच या इतिहासाबाबत जनजागृती करणं या संदर्भात नियोजन करण्यात यावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. या कार्यक्रमात सर्व समाजातील लोकांचा सहभाग घ्यावा असं आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. 15 तारखेला महानगरपालिकेचं मतदान आहे. तर मी पण माझा मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुम्ही सर्वांनी पण मतदान करून लोकशाही बळकट करावी. धन्यवाद. बळी पडू नका आमिषाला, शाई लावा बोटाला. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. 15 जानेवारीला महानगरपालिका नगरसेवकाचं मतदान आहे. ते माझं मत असं आहे का मतदान प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक ज्याचं बी मत असेल प्रत्येकाने मत टाकावा, हे माझं म्हणणं आहे. आणि मी माझं वयाच्या प्रत्येकी माझं जेव्हा वय झालं होतं तेव्हा मी 18 वर्षाचं झालं होतं तेव्हापासून मी मतदान करतो. एकही मतदान कधीही मी असं व्यर्थ केलेलं नाही. माझं मन असं आहे की सगळ्यांनी जेवढे बी लोक आहेत त्यांनी मतदान करावा, हीच माझी विनंती. करा मतदान, सांगतंय संविधान. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करील, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. तर आम्ही त्यासाठी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. तर मी तुम्हाला पण विनंती करेल की तुम्ही पण जाऊन मतदान करावं. मतदान हा आपल्या फक्त अधिकारच नाही तर आपली जिम्मेदारी पण आहे. मी पण मतदान करणार आहे. तुम्ही पण मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा. आपल्या बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. माझाही अधिकार आहे मतदानचा. मी मतदान करणार. 15 तारखेला मतदान आहे, मतदान करणार. आणि माझं एक मत आहे की सगळ्यांना हे मतदान करण्यात यावे, अशी माझी एक विनंती आहे सगळ्यांना. आणि आपला जो अधिकारी मतदानचा तो सगळ्याला कोणता बी करा, पण मतदान करा. हे सगळं आपला अधिकार लोकशाहीचा आहे, आपण करण्यात यावी. असं एक लोकशाहीला बळकट करावी, हे एक माझी विनंती आहे. मतदानाचा वाढवू टक्का, लोकशाहीत होईल अधिक गोडवा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. अरे हे पार्सल माझं नाहीये सर. पोलिसांच्याकडे बोलतोय. आता तुला पोलीस स्टेशन यावं लागेल आणि त्यानंतर जेल. मी एक स्कॅमर आहे. आज मी पोलीसवाला बनलोय आणि ही आहे माझी शिकार. मी फोन करून कडक आवाजात केवळ हे म्हणालो की आपल्या मुलाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळाले. बस एवढ्यानंच ते घाबरले आणि त्यांना केले डिजिटल अरेस्ट. सर असं नका करू प्लीज सर. इथं जेल जा नाही तर पैसे द्या. चांगली आहे ना आयडिया आणि सेटअप? आयडिया वाईट पण आहे आणि जुनी पण. आता इंडियाला माहित आहे की स्कॅम कॉज मध्ये कधी ड्रग्ज, कधी किडनॅपिंगच्या खोट्या कहाण्या बनवून पैसे लुटतो. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीकडे नका देऊ अटेंशन. इंडिया, स्टॉप, थिंक एंड टेक एक्शन. मैं फर्स्ट टाइम वोटिंग कर रही हूँ. आप सबको भी वोटिंग करना चाहिए. ये हमारी लोकशाही का हिस्सा है. हमारी लोकशाही मजबूत करने के लिए सभी ने वोट करना चाहिए.
एक मत हमें मतदाता बनाता है. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. आता हे मतदान हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क आपल्या हातून आमदार, खासदार, पंतप्रधान हे सगळे हाय लेवलचे इथून सगळे नगरसेवक, ग्रामसेवक हे सगळेच आले. त्यामध्ये सगळ्यापैकी निवडत हे वरील आणि त्यामधून सुरू हे असं माझं मत आहे. मतदान करा तुम्ही, कोणत्या पक्षाला द्यायचं ते कुठले चॉईस करा आणि त्याला ज्यानं काम केलेलं आहे त्याच्यात तुमचा जेवढा अनुभव आहे त्या अनुभवाचा तुम्ही योग्य तो वापर करायला पाहिजे असं माझं मत. आता हे मतदान माझं वय 80 चालू आहे वय. जोपर्यंत जमिनीवर आहे तोपर्यंत करू शकतो. जोपर्यंत हातपाय चांगले आहे, शरीर चांगलं आहे, करायचं. आपला हक्क आहे तो मतदान करायचा. म्हणजे देशातून आपणाला चॉईस करायची आहे ना, सगळे हे नाही केलं. आपल्या बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मनरेगा बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲडव्होकेट संदीप ढवळे पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये 1972 ला दुष्काळ झाला आणि त्यावेळेस वसंतराव नाईक महाराष्ट्राचे नेते होते. त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम रोजगार हमी योजना आली आणि लोकांना हाताला काम मिळावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि ती 1977 ला त्याच्यावरती ऍक्ट पण झाला, रोजगार हमी कायदा. आणि त्याच्यानुसार 2005 मध्ये जेव्हा युपीए गव्हर्नमेंट फर्स्ट आलं त्यावेळेस एक अशी भूमिका घेण्यात आली की महात्मा गांधीच्या स्वप्नातला भारत, ज्याला आपण म्हणतो की घटकातील सर्वात शेवटचा जो पार्ट आहे त्याला सन्मानानं जर का जीवन जगायचं असेल तर तो काम करण्यासाठी तयार आहे, परंतु त्याला कामाची खात्री मिळाली पाहिजे. आणि तीच संकल्पना घेऊन हा ऍक्ट बनवण्यात आला. वर्षामधून कमीत कमी 100 दिवस त्याला काम मिळेल अशी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन होती. आणि जर त्यानं काम केल्यानंतर बिल आलं की 15 दिवसाच्या आतमध्ये त्याच्या हातात पैसा येईल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. हे आता पूर्वी ग्रामपंचायत असेल, तिथले लोक असतील, ग्रामसभा असेल, त्या लोकांना माहित असायचं की आपल्या आजूबाजूला कोणते कामं करायला पाहिजेत आणि त्यानुसार अहवाल वरती जायचा आणि त्यानुसार मग त्याचे फंड्स रिलीज व्हायचे आणि ते काम करण्यात यायचं. आता काय झालंय, आता ही प्रोव्हिजन काढण्यात आली. आता सेंटर ठरवणार आहे की काय काम देणार. म्हणजे आता जो सर्वसामान्यांचा जो विकास स्वतः आजूबाजूचा करण्याची जी त्यांची होती त्याच्या पाठीमागे त्यांना सेंटरला ठेवून जे बनवण्यात आलेलं होतं, आता ते त्याच्यापासून दूर गेलं आणि आता
सेंटर ठरवणार आहे की तुमच्या गावामध्ये काय काम करायचं, कोणत्या स्टेटमध्ये काय काम करायचं. म्हणून ओव्हरऑल पूर्ण काँग्रेस पक्ष अशी मागणी आहे काँग्रेस पक्षाची की एक तर हा ऍक्ट मध्ये जेवढ्या काही सुधारणा, म्हणजे सुधारणा नाही म्हणता येईल याला, जेवढे काही तुम्ही अमेंडमेंट केल्यात ज्या सर्वसामान्य लोकांच्या विरोधात आहेत त्या पाठीमागे घेतल्या पाहिजे. तसा हा ऍक्टचा नाव बदललं हे पण पाठीमागे घेतलं पाहिजे. ऍक्ट जसं ज्या नावाने त्याच नावाने ते सुशोभित दिसतं, हा दुसरा पार्ट आहे. सेकंड थिंग की याच्यामध्ये जे मिनिमम वेजेस आहेत म्हणजे 400 रुपये आपण एक कन्सिडर केलेले, कारण इन्फ्लेशन रेट कंटिन्यू वाढायला लागला. तुम्ही बघा की मागच्या भरपूर काळामध्ये जोपर्यंत युपीए सरकार होतं, जसा जसा इन्फ्लेशन रेट वाढायचा तशा तशा पद्धतीने वेजेस वाढवण्यात आले याच्यामध्ये. परंतु मागच्या 3 वर्षापासून ना त्याच्यासाठी फंड्स अवेलेबल करत आहे गव्हर्नमेंट, ना त्याच्यामध्ये कोणती इन्क्रीमेंट, काहीच नाही. तर हा आमच्या काँग्रेस पक्ष म्हणून ही आमची डिमांड आहे आणि काँग्रेस पक्ष याच्यासाठी सर्वतोपरी तयार आहे. या गोष्टीला विरोध करण्यासाठी, या गोष्टीसाठी आम्ही आमचे उपोषण पण करू. जो महात्मा गांधीजींनी आम्हाला मार्ग दाखवलाय उपोषणाचा, सत्याग्रहाचा, ते आम्ही चालूच राहणार आहे. आणि शेवटी याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर पण उतरू. हा शेवटी लोकांच्या अधिकारांचा प्रश्न आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन बुधवार दिनांक 28 जानेवारी ते रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान रुक्मिणी सभागृह, MGM परिसर व आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांच्या मंदियाळीत संपन्न होणार आहे, अशी माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे. नमस्कार. 11वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा 28 जानेवारीपासून सुरू होतोय आणि तो 1 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये जगभरातल्या 70 चित्रपटांचा समावेश आहे. ते विविध भाषांमधले, विविध संस्कृतींमधून आलेले चित्रपट आपण दाखवणार आहोत. ज्याच्यामध्ये 9 चित्रपट हे भारतीय स्पर्धा विभागामध्ये आहेत, जागतिक चित्रपट विभागामध्ये 25 चित्रपट आहेत आणि खूप महत्वाचे चित्रपट आपण ओपनिंग फिल्म आणि क्लोजिंग फिल्म आणि मिड फेस्ट फिल्म म्हणून पण याच्यामध्ये मागवलेले आहेत आणि आपण ते आपल्या समोर आम्ही सादर करणार आहोत. सीरत नावाचा जो ऑस्करच्या एंट्री म्हणून शॉर्टलिस्ट झालेला चित्रपट आहे, जो स्पेन, मोरोक्को या भागामध्ये चित्रित झालेला, तो आपली ओपनिंग फिल्म म्हणून आपण दाखवणार आहोत. मिडफेस्ट फिल्म म्हणून चित्रपटाच्या मध्यावरती आपण खूपच गाजलेला मराठी चित्रपट साबर बोंड नावाचा, रोहन कानवडे या दिग्दर्शकाचा, ज्याला अमेरिकेतल्या सनडान्स या खूप मोठ्या चित्रपट महोत्सवामध्ये गौरवलं गेलेलं होतं, तो चित्रपट आपण चित्रपट महोत्सवाच्या मध्यावरती दाखवणार आहोत. जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. जनकल्याणाच्या विविध योजना राबविताना जनगणनेमुळे प्राप्त माहितीचा वापर केला जातो. अशा या जनगणनेचं काम हे कर्तव्य भावनेने करावं व आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना केलं आहे. जनगणना 2027 अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनगणना कर्मचाऱ्यांचे घरी आधी गणना करून गट तयार करण्याबाबत प्रशिक्षण पार पडलं. जिल्हाधिकारी कार्यालय, विविध शासकीय कार्यालय, नगरपालिका, तहसील कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, उपजिल्हाधिकारी सामान्य संगीता राठोड, प्रशिक्षण देण्यासाठी आलेले जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक प्रवीण भगत, जनगणना निरीक्षक अरुण साळगावकर, तज्ञ व्यक्ती रामदास पंडाले आदी उपस्थित होते. जनगणना 2027 ही 2 टप्प्यात होत आहे. त्यातील पहिली टप्पा घराची यादी तयार करून त्याचे गट तयार करणं असून हा टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत पार पाडला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होईल. यंदाच्या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही जनगणना संपूर्ण डिजिटल असेल. त्यात स्वगणनेचे म्हणजेच स्वतः नागरिकांना आपली माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ओळख क्रमांक ID तयार होणार आहे. अर्थात ही भरलेली माहिती स्वतः जनगणना कर्मचारी येऊन पडताळणी करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उर्मिला धारूरकर यांनी सूत्रसंचालन केलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग क्रमांक 16 चे उमेदवार कॉम्रेड अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये त्यांनी मतदारांना आवाहन केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर भालचंद्र कांगो. सध्या दिल्लीमध्ये स्थायिक झाल्यामुळे मी औरंगाबादला येऊन आपणास प्रत्यक्ष भेटू शकत नाही, म्हणून हा व्हिडिओद्वारे मी आपणास विनंती करतो आहे की प्रभाग नंबर 16 मध्ये
कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांची चिरंजीव ॲडव्होकेट अभय मनोहर टाकसाळ हे उभे आहेत. त्यांची निशाणी आहे वेळा कणीस आणि गुलाबी रंगाच्या मशीनवर त्यांच्या निशाणीमध्ये नंबर 3 वर त्यांचं नाव आहे. तेव्हा त्यांना मतदान करून आपण विजयी करावं ही विनंती करण्यासाठी मी आपणास हा व्हिडिओ पाठवित आहे. आपण लक्षात असू द्यावं की महानगरपालिकेचं काम जे आहे प्रामुख्याने रस्ते बांधणं, साफसफाई ठेवणं, पाणी व्यवस्थित देणं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित ठेवणं, शाळा प्राथमिक शिक्षणासाठी शाळा व्यवस्थित चालवणं, आरोग्य सेवा बघणं हे आहे. परंतु या सर्व पातळीवरती महानगरपालिकेला अपयश आलेलं आहे. आणि हे अपयश का आलेलं आहे या संदर्भात मला काही जास्त सांगण्याची गरज नाही. पाणी असताना पाणी मिळत नाही. पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या नावाखाली चुकीची पाईपलाईन टाकून दर्जेदार पाईपलाईन न टाकता चुकीची पाईपलाईन टाकल्यामुळे भ्रष्ट पाणी कंटॅमिनेटेड मिळत आहे. तेव्हा आपणास ह्या सगळ्या गोष्टीपासून मुक्त करण्यासाठी आणि कॉर्पोरेशनचा व्यवहार हा जनताभिमुख करण्यासाठी आपणास योग्य उमेदवाराची गरज आहे. आणि म्हणून कम्युनिस्ट पक्षाने ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांना उभं केलेलं आहे. आपल्या प्रभागामध्ये आपण 4 मतं देणार आहात. त्यातली 1 मत किमान अभय टाकसाळ यांना देऊन त्यांची निशाणी आहे वेळा कणीस आणि गुलाबी रंगाच्या मशीनवर त्यांचं नाव 3ऱ्या नंबरवर आहे. तेव्हा हे 3ऱ्या नंबरचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करावं हे आव्हान करण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ पाठवित आहे. धन्यवाद. जय हिंद. लाल सलाम. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पिण्याचे पाणी न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार. निवडणूक जाहीर होताच नेत्यांचे वाढले दौरे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उभाटावरती टीका. तर हल्ल्यानंतर इम्तियाज जलील आक्रमक. संतापलेले इम्तियाज जलील थेट सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.